आपण जर का त्या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचे जर का वर्डिंग्स पाहिले तर हे जे 4 नगरसेवकांनी बेकायदेशीर जाऊन त्या ठिकाणी तो गट निर्माण केला आणि तो गट कुठंतरी जाऊन शिवसेनेच्या गटासमोर सामील झाले, त्या गटात त्या बाबतीत त्या पूर्ण प्रक्रियेबाबतीत सर्वोच्च न्यायालयाने खूप निंदा त्या ठिकाणी व्यक्त केली. सरळ त्या ठिकाणी एकदम खालच्या शब्दात त्यांचा त्या ठिकाणी निंदा त्या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाने केली. त्यात विषय असा की न्यायालयाच्या माध्यमातून दोन्हीही दिलेले पत्रके, दोन्ही गट स्थापित केलेले, त्या कुठंतरी हे संपूर्ण प्रक्रिया थांबून ते त्या ठिकाणी सन्माननीय जिल्हाधिकारी साहेबांना त्या ठिकाणी निर्देश दिलेत की लवकरात लवकर त्यांच्या माध्यमातून पूर्णपणे स्पष्टीकरण देऊन त्यांनी त्या ठिकाणी ठरवण्याचं वेळ त्या ठिकाणी आली आहे की त्यात योग्य प्रक्रियेने झालेली गट स्थापना कोणती. आणि हे जर का आपण एकंदरीत लक्षात घेतलं तर योग्य पद्धतीने गट स्थापना जी झाली ती भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून जी गट स्थापना झाली अंबरनाथ विकास आघाडी. कारण की आमचं जे गट स्थापनाचं पत्र किंवा निवेदन होतं ते 1 तारखेला गेलं होतं. त्यातनं 4 जर का सदस्य निघत असतील किंवा कोणत्या वेगळा गट स्थापित करत असतील तर अशा कोणत्याच प्रकारची तरतूदच त्यात नाही. म्हणून जे घाईमध्ये देण्यात आलेलं 9 तारखेचं जे पत्र आहे ते कुठंतरी दबावाच्या खालती किंवा दबावाला लक्षात घेत ते पत्र दिलेलं आहे. कुठंतरी जिल्हाधिकारी साहेबांकडनं हे एखाद्या वेळेस ते पत्र न कळत त्या ठिकाणी देण्यात आले, परंतु जेव्हा त्याच्यावरती आता इन्क्वायरी किंवा पूर्णपणे 21 दिवसाची त्या दिवशी पूर्णपणे इन्क्वायरी करून किंवा 21 दिवस त्यावरती हिअरिंग घेऊन त्याचं स्पष्टीकरण किंवा त्याच्या कंक्लुजनवर त्या ठिकाणी यायचं आहे. तर एकंदरीत कुठंतरी न्यायालयाच्या माध्यमातून एक योग्य निर्णयच त्या ठिकाणी घेण्यात आला. कुठंतरी आम्ही जिल्हा अधिकारी साहेबांना विनंती करतो की 21 दिवस न हे करता, कारण की याच्यात दूध आणि पाणी त्या ठिकाणी स्पष्ट दिसत आहे, त्या ठिकाणी लवकरात लवकर निर्णय घेऊन या अंबरनाथ नगरपालिकेच्या माध्यमातून या अनेक शहरांमध्ये अजून प्रोजेक्ट त्या ठिकाणी रखडलेत, अनेक विकास कार्य त्या ठिकाणी रखडलेत. गेल्या 2 महिने तर 3 महिने तर निवडणुकीच्याच कारणाने संपूर्ण विकास कामं त्या ठिकाणी प्रलंबित होते. आता कुठंतरी ह्या अशा मुद्द्यावर जे एखादं लहान बाळ सुद्धा सांगू शकतं की सत्य याच्यात काय आहे, त्याच्यावर जास्त वेळ न घालवता लवकरात लवकर आम्ही विनंती करतो जिल्हाधिकारी साहेबांना की त्याच्यावर आपण निर्णय द्या.